येणाऱ्या गौराई सणासाठी घरोघरी वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवले जातात. त्यातलाच एक सगळ्यांचा आवडीचा फराळाचा पदार्थ म्हणजे चकली. तर आज आपण फक्त 15 मिनिटात तयार होणारी बिना भाजणीची पोह्यांची कुरकुरीत खमंग चकली बनवतोय. तर यासाठी भाजणी करण्याचं अजिबात टेन्शन नाही. ही चकली अजिबात तेलात विरघळत नाही किंवा तेलकट देखील होत नाही. नमस्कार, मी अयोध्याज मिनी वर्ल्ड मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. तर अशा छान छान रेसिपींसाठी अयोध्याज मिनी वर्ल्डला नक्की सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करू. यासाठी इथे आता पहिल्यांदा मी 1 कप जाड पोहे घेतलेत. तर कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे घ्यायचे. आता हे एका कढईत घालून लगेचच यामध्ये अर्धा कप फुटाण्याची डाळ किंवा डाळवं घालायचं. आता मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट हलकसं हे आपल्याला भाजायचंय. तर यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि थोडंसं हे कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला भाजायचंय. खूप जास्त आपल्याला हे भाजायचं नाही. हे भाजून झालं की काढून घ्यायचं आणि थोडा वेळ चांगलं थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर हे मिक्सर जारमध्ये घालायचं आणि मिक्सरमध्ये याची बारीक पावडर आपल्याला करून घ्यायची. सर्वच पावडर तयार करून झाल्यानंतर ही आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे. तर चाळल्यामुळे यामध्ये जर काही पोहे आणि डाळीचे जाडसर कण राहिले असतील तर ते बाजूला होतील आणि एकसारखं आपल्याला पीठ मिळेल. तर यामध्ये नंतर आपल्याला तांदळाचं पीठ घालायचंय. तर आपण 1 कप पोहे आणि अर्धा कप डाळवं घेतलंय. यासाठी इथे 1.5 कप तांदळाचं पीठ घालायचंय. नंतर या पिठामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद पावडर, 2 चमचे इथे मिरची पावडर घालायची आहे, 1 चमचा धना पावडर घालायची आणि 2 चमचे इथे मी पांढरे तीळ घातलेत. शेवटी आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. चकली छान मस्त कुरकुरीत होण्यासाठी यात आता 3 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचंय. तर आता इथे तेल गरम आहे त्यामुळे पहिल्यांदा मी चमच्याने मिक्स करते. एकदा आता हे थोडंसं थंड झालं की हाताने पिठाला चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे तेल व्यवस्थित पिठाला लागलं जातं. यामुळे चकली मस्त खुसखुशीत होते. तर चकली बनवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे. तर या पिठाची अशी मूठ बांधली जाते म्हणजे हे व्यवस्थित चांगलं मिक्स झालंय. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचंय. शक्यतो इथे गरम पाणीच वापरायचंय. यामुळे चकली जास्त दिवस कुरकुरीत राहते आणि अजिबात वातड होत नाही. एकदाच सर्व पाणी न घालता थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं. हे थंड झाल्यानंतर हाताने याचा मध्यम घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर खूप पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. तर 10 मिनिट हे पीठ आता रेस्ट करायला ठेवायचंय. यानंतर आता इथे मी एक चकलीचा साचा घेतलाय. तर याला आता व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय. एक पिठाचा गोळा घेतलाय, तो आता हातांवर असा मऊ करून घ्यायचा आणि साच्यामध्ये घालायचा. तर एका प्लेटला इथे मी तेल लावून घेतलंय. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी चकल्या बनवून घेते. खूप छान अशा ह्या चकल्या होतात. तर अजिबात इथे चकल्यांचे तुकडे पडत नाहीत. मस्त काटेरी अशा या चकल्या तयार होतात. तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या साईजच्या चकल्या तुम्ही इथे पाडून घ्यायच्या आहेत. तर आता इथे प्लेटमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या चकल्या मी पाडून घेत आहे. तर इथे मी थोड्या मोठ्या साईजच्या चकल्या केल्यात. हव्या असेल तर तुम्ही छोट्या साईजच्या देखील चकल्या करू शकतात. तर अशा प्रकारे सर्व चकल्या मी आता तयार करून घेतल्यात. आता या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्यात. यासाठी आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय. तर मध्यम असं तेल आपल्याला गरम करायचंय. खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही. आणि यामध्ये आता चकल्या व्यवस्थित सोडून घ्यायच्यात. तर खूप कडकडीत तेलात चकली बाहेरून तळली जाते पण आतून कच्ची राहते. आणि खूप कमी तेलाच्या तावावर जर चकली तळली तर ती तेलकट होते. तर खुसखुशीत देखील ती होत नाही आणि खायला देखील चांगली लागत नाही. तर या पद्धतीने तुम्ही चकल्या बनवल्या तर त्या खूप छान होतात आणि तेलात विरघळत देखील नाही. तर आपल्या चकल्या इथे आता मस्त अशा लालसर रंगावर तळल्या गेल्या. चकल्या व्यवस्थित तळल्या गेल्या की त्यावरचे तेलाचे बुडबुडे कमी होतात. आता या चकल्या आपण काढून घेऊया. तर यापेक्षा खूप जास्त डार्क या करायच्या नाही. तर याची कुकिंग प्रोसेस काढल्यानंतर पण चालू असते. तर आता पूर्णपणे चकल्या थंड करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या.
तर मस्त अशा खुसखुशीत क्रिस्पी अशा या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर येणाऱ्या गौराई सणाच्या फराळासाठी ही कुरकुरीत चकलीची रेसिपी नक्की ट्राय करा. जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.